आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। खासदार फुटीनंतर आता खासदार संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील या दोघांनीही भाषा मुद्द्यांवर आणि शिवीगाळावरती आणलेली आहे। ऑपरेशन तुडवा या खासदार राऊतांच्या वक्तव्यावरती बोलताना संजय दिना पाटलांनी देखील त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलंय। त्यावरती पलटवार करताना संजय राऊतांनी शिवीगाळ करत संजय दिना पाटलांना खुलं आव्हान दिलेलं आहे। मैं पुलिस के भरोसे पे नहीं, हम लोग हर चीज से इक्विप्ड रहते और आएंगे। और किसी मेरे को तो छोड़ दो, मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नजर से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, और हम चिंता नहीं करते। ये सब लोग है ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास। हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं। मी लागतो नादाला, चल चल, मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस? हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची, ती बंदूक तुझ्या घातली जाईल। चला, मला बोलायचं आहे ते बोललोय मी। ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी। बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना। चल आता बघतो मी। दरम्यान माझ्या मुलीसाठी मी तिकीट मागितलं नाही असं संजय दिना पाटलांनी म्हटलेलं आहे। राजूल पाटलांना निवडणूक लढवायची नव्हती असंही त्यांनी सांगितलं।